नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायकोर्ट क्लर्क मराठी व्याकरण प्रश्न उत्तरे बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर सुरू करूया. परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर सुगंध हा परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. नेक्स्ट, निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर विवेचन हे निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता शब्द वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? तर कनिष्ठ हा शब्द वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. नेक्स्ट, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर वि. स. खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. नेक्स्ट, मीनाने खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ ओळखा. तर हा पूर्ण भविष्यकाळ आहे. नेक्स्ट, रामने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर हा कर्मणी प्रयोग आहे. नेक्स्ट, प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर अंकुचन हे प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. नेक्स्ट, मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ कोणता आहे? तर अपूर्ण वर्तमान काळ आहे. मी निबंध लिहित आहे या वाक्यातील. नेक्स्ट, मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर हा भावे प्रयोग आहे. नेक्स्ट, अंगात उत्सव संचारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर खूप उत्साह वाटणे हा या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे. नेक्स्ट, विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. तर विद्वान असे होते विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप. नेक्स्ट, मेधावी म्हणजे काय? तर प्रज्ञावंत म्हणजे मेधावी होय. नेक्स्ट, राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? तर गोविंदाग्रज या नावाने राम गणेश गडकरी यांनी कविता लिहिलेल्या आहेत. नेक्स्ट, धवलकीर्ती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर कर्मधारण्य या समासाचे उदाहरण आहे धवलकीर्ती हे. नेक्स्ट, त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातील कर्म सांगा. तर गाडी हे या वाक्यातील कर्म आहे. नेक्स्ट, असावे या शब्दाचे एकवचनी रूप सांगा. तर आसू हे या शब्दाचे एकवचनी रूप आहे. नेक्स्ट, कीर्ती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अपकीर्ती हा कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. अपकीर्ती हा. नेक्स्ट, प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर पुरोगामी हा प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुरोगामी हा. नेक्स्ट, विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? तर कुसुमाग्रज या कवीचा विशाखा हा काव्यसंग्रह आहे. नेक्स्ट, पांढरपेशा शब्दातून काय अर्थ सूचित होतो? तर समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला असा अर्थ पांढरपेशा या शब्दातून सूचित होतो. नेक्स्ट, आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ काय? तर स्वतःचे दोष स्वतः दिसत नाहीत असा या म्हणीचा अर्थ होतो. नेक्स्ट, तळे राखी तो पाणी चाखी या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? तर ज्यांच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच असा या म्हणीचा अर्थ होतो.
नेक्स्ट, डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा योग्य अर्थ काय? तर रोग एक आणि उपाय भलताच असा या म्हणीचा अर्थ होतो. नेक्स्ट, जुने ते सोने या म्हणीचा योग्य अर्थ काय? तर जुन्या वस्तू चांगल्या व उपयुक्त असतात असा या म्हणीचा अर्थ होतो. गोत्यात आणणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शोधा. तर अडचणीत टाकणे असा या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ आहे. गोत्यात आणणे म्हणजे अडचणीत टाकणे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.